राग आलीस सासूरा सासूरा, संसाराची घडी नीट नेटकी बसवणे मकी करून जादू प्रेमाची, चाहुल देईल कुणी सुखाच्या क्षणी कोमलती मनी फुलेही वात्सल्याची, सांभाळून या सारे बंधना त्यांचे, थोडी थोडी कसरत तारेवरची लाडकी सून मी ह्या घरची, थोडी थोडी कसरत तारेवरची लाडकी सून मी ह्या घरची, राणी मी राजाची चाहुल इवल्या स्वप्नांची, जणू लेक मी लाडाची, जणू लेक लाडाची. आई, आज श्री जेवायला घरी नाही आहे तर साधाच स्वयंपाक करते, नुसती पोळी भाजी करते. नाही नर्मदा, आज घरात गोडाधोडाचं जेवण झालं पाहिजे. बर, खूप महत्वाचा दिवस आहे आज. म्हणजे काय आहे काय आज? सोन्याचा दिवस. म्हणजे वेळ आली की सांगेन, पण आज पक्वान्नाचं जेवण झालं पाहिजे घरात. आणि बेबीला सांग, सगळ्या अनाथाश्रमात आणि वृद्धाश्रमात मिठाई वाटा म्हणून. बरं, पण आई सांगा ना काय आहे आज? कळेल लवकरच. काय ग, झालं का योगा बिगा करून? शनू, रडलीस का काय तू? नाही ग. आई आहे मी तुझी, माझ्याशी कशाला खोटं बोलतेस? तसं काहीच नाही. गोखल्यांचा ना तळतळाट होईल. गरोदर बाईशी असं वागतं? कुठे फेडतील पाप? आई प्लीज. काय प्लीज काय प्लीज? तुला सांगते, हे सगळं ना त्या म्हातारीमुळे होतंय. तुला सांगते, चांगली संधी आहे कोर्टात जायची, चांगली अद्दल घडवू तिला. आई, मी हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा आई आजी घरी आल्या होत्या. तुला कोण म्हणालं? ते खरं आहे ना? आठवत नाही बाई मला. आई अगं असं काय करतेस तू? जानू, अगं त्यावेळेला एवढ्या काही गोष्टी चालल्या होत्या ना, आणि मला घोर लागला होता तो तुझ्या तब्येतीचा. त्यामुळे कोण आलं आणि कोण गेलं माझ्या काही बाई लक्षात नाही. आणि मी काही तुझ्या एवढी तळणी ताठी आहे का की या सगळ्याच गोष्टी माझ्या लक्षात राहतील? आणि आता काय वय झालंय माझं, माझ्या नाही बाई काही असलं लक्षात राहत. आई, बाबा कुठे? बाहेर गेलेत. कुठे? कुठे जातो बाई काही म्हणाले नाहीत, बाहेर गेले. एकटेच गेलेत? हो. आई, तू त्यांना असं जाऊ कसं दिलं? अगं, तर जाऊ कसं दिलं म्हणजे काय? आता ते काही लहान आहेत का? म्हणजे मी काय त्यांना असं बांधून ठेवू शकणार आहे का? त्यांना म्हटलं मी की नका जाऊ, पण ऐकतील कसले ते माझं? आणि आता हातपाय बांधून तर घरात नाही ना ठेवू शकत मी त्यांना. अगं, पण ते असे एकटे कुठे गेलेत? माहित नाही, म्हणजे बाई तसं काही बोलले नाहीत, पण आपलं मला वाटतं असं जावई बापूंकडे गेले असतील बहुतेक. Yes, come in.
बाबा आओ बसा ना. या बसा. सावकाश बसा. बसलात? हे घ्या. बाबा तुम्ही काय घ्याल? चहा कॉफी सरबत सांगू? नाही काही नको. अहो काहीतरी घ्या ना. बस जे झालं त्यासाठी आम्हाला क्षमा करा. खूप चुकलंय आमचं. पिंट्याचं चुकलंय, माझं चुकलंय, कलाचं चुकलंय. पण माझी मुलगी निर्दोष आहे हो. तिचा काही दोष नाहीये यात कशातच. बाबा आणि तरी काही चुकलं असेल तर मी हात जोडून क्षमा मागतो तुमची. बाबा अहो तुम्ही माफी मागायची काही गरज नाहीये. नाही कशी? एवढे गैरसमज निर्माण झाले. चुकलंच आमचं. पण तुम्ही माझ्या लेकीला अंतर देऊ नका. खूप खूप जीव लावलाय होती ने तुमच्यावर. आणि तिच्या अशा अवस्थेमध्ये तर अशा अवस्थेत म्हणजे? तेच सांगायला आलोय मी तुम्हाला. जानूचा फोन आहे. हा घ्या ना घ्या. हा बोल बाळा. हॅलो बाबा, कुठे आहात तुम्ही? मी जरा बाहेर आहे. बाबा श्रीकडे आहात? हो. बाबा गरज होती त्याची बाळा, गरज होती. बाबा ऐका, त्याला काहीच सांगू नका. का? बाबा मला आई आजी भेटल्या होत्या. काय? कधी कुठे काय म्हणाल्या त्या तुला? ते सगळं सांगते मी तुम्हाला. अगं पण तू बोललीस का त्यांच्याशी? मी त्यांना बघून रडायलाच लागले. मग बाबा तुम्ही घरी या ना, मी तुम्हाला सगळं सांगते. ऐका प्लीज, श्रीकडे माझ्या प्रेग्नन्सी बद्दल काहीही बोलू नका. अगं पण बाबा प्लीज, तुम्हाला माझी शपथ आहे. अगं, शपथ वगैरे काय बाळा? बाबा प्लीज. ठीक आहे. आणि लवकर घरी या. हो. तो कुठे? कोण? तुमचा जावई. आहेत. बरं आहे का तो? हो. लग्न ठरलं की पत्रिका पाठवायला सांगा त्याला. येईन म्हणा बाळाला घेऊन अक्षरा टाकायला. जानू मी ठेवते फोन, तुम्ही लवकर घरी या. आणि मी माझी शपथ दिली आहे तुम्हाला, हे लक्षात ठेवा. हो 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 ठेवतो. जावई बापूंकडेच गेलेत ना हे? हो. सगळं ठीक आहे ना? हो म्हणजे आता ठीकच म्हणायचं. मगाशी तुम्ही काहीतरी सांगत होता, म्हणजे जान्हवीच्या या अशा अवस्थेत वगैरे. ते तिची तब्येत बरी आहे ना? नाही म्हणजे तिला माझी चौकशी करण्याची काही गरज नाही मला माहिती आहे, बट आय रिअली डू केअर फॉर हर. नाही तसं काही काळजीचं कारण नाहीये. नाही पण मग तुम्ही काहीतरी म्हणत होता मगाशी. हो विसरलो. हो तिच्या तब्येतीविषयी काहीतरी. नाही ते गेलंच डोक्यातून. हो असं कसं जाईल? आठवेल ना तुम्हाला? नाही निघतोच मी. हाव काय तुम्ही आता आलात काय, निघालात काय? काहीतरी सांगणार होता ना तुम्ही मला? एक बाप म्हणून आणखी वेगळं काय सांगणार मी तुम्हाला. आमचं काही चुकलं असेल तर मोठ्या मनाने क्षमा करा आम्हाला. लेकीचा संसार सुखाचा व्हावा एवढी एकच इच्छा आहे माझी. येतो मी. नाही पण तरीही येईन मी नंतर. एक मिनिट. मी ड्रायव्हर काकांना सोडायला सांगतो तुम्हाला. नाही नको, जाईन मी. नाही
मी या बाबतीत तुमचं काही ऐकणार नाहीये. मी ड्रायव्हर काकांना सांगतो, ते सोडतील तुम्हाला. या, मी तुम्हाला गाडीपर्यंत सोडतो. आता हे जर पचकले तिकडे जान्हवीला दिवस गेल्याचं, तर झाली का पंचायत? सगळंच अवघड होणार. ह्यांना जर सगळं खरं कळलं आणि त्यांनी डोक्यात राग घालून घेतली की माझीही काही खैर नाही. आणि पण त्याला काही स्वतःची अक्कलच नाहीये. बाप म्हणाला उडी मार की तो मारणार. म्हणजे मलाच पळताबोई थोडी होईल. आई आई मी जाऊन पडते जरा, मग स्वयंपाक करते. अगं, आणखीन काही बोलत होत्या का तुझ्या आजी सासूबाई? कशाबद्दल? हेच म्हणजे आपल्याबद्दल, माझ्याबद्दल. नाही, पडते मी जाऊन. बरं, आणि बाबा काय म्हणत होते? कशाबद्दल? मी म्हणते आता काय गरज होती जावई बापूंना जाऊन भेटण्याची? आई आता त्यांच्या परीने ते त्यांचे हातपाय हलवणारच ना. हो, पण आता काही उपयोग आहे का त्याचा? आई प्लीज सोड ना ग. सांगितलं का त्यांनी? नाही. आणि सांगितलं तर? आई ते माझी शपथ मोडणार नाही. बघ बाई, आता तुझ्या सासरच्यांना कळेल ना की तू गरोदर आहेस, तेव्हा सगळे अगदी तुझ्या भोवती जमा होतील. तुझ्याबद्दल अगदी खूप त्यांना पुळका येईल आणि तुम्ही सगळे गोड व्हाल आणि सगळं खापर माझ्यावर फोडतील. जे म्हणतात ना, खाया पिया कुछ नाही, गिलास फोडा बारा ना, असलीच गत व्हायची माझी. आई असं काहीही नाही होणार. नाही कसं? आता तुझ्या पोटात त्यांचा वंश वाढतोय म्हटल्यानंतर त्यांना तू हवीच असणार ना. मग येतील तुला भेटायला सगळ्या चाळकाया माळकाया आणि मग स्वतःच्या चुका लपवण्यासाठी सगळं खापर माझ्यावर फोडणार. अगं, मी ओळखते ना त्यांना. त्या काही म्हणू शकतात. तुझी आई हे म्हणाली, तुझी आई तसं म्हणाली, तुझ्या आईनेच सांगितलं हे असं करायचं म्हणून. तुला सांगते, जी गोष्ट मी बोललेच नाही ना ती देखील मीच बोलले असं सांगायलाही मागे पुढे बघणार नाहीत त्या. आणि जावई बापूंचं काय सांगतेस तू? स्वतःच्या आयांचा बचाव करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी मीच म्हटल्या असं म्हणायलाही ते मागे पुढे बघणार नाहीत. आई, श्री असा नाहीये. वेळ पडली ना की सगळेच पलटी मारतात. आणि त्यातूनही तुला दिवस गेलेल्याचं कळल्यानंतर आता बघ सगळेच जण पलटी मारतील. मधल्यामध्ये माझं मात्र मरण झालंय. खरं तर मी तुमच्या सगळ्यांच्या भानगडीत पडायलाच नको होतं. आता तुम्ही सगळे एक व्हाल आणि मी मात्र मरेनच ना. आई, तुला का असं वाटतंय? जर तू काही केलंच नाहीयेस तर घाबरण्याचं कारण काय? तू काय केलं होतंस सांग. पिंट्याने जावई बापूंच्या तोंडाला काळं फासलं तेव्हा तू काय केलं होतंस? पण आलं ना, बिनकामाचं बालंट आलंच ना तुझ्यावर. तवाबरोबर खडेही भरडले जातात. असंच असतं बाई, असंच असतं. आता त्या बायका बघ सगळं माझ्यावर टाकून हात वर करून मोकळ्या होतील. बघ बाई, तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? म्हणजे मी जे काही केलं ना ते तुझ्या आणि पिंट्याच्या हिताचा विचार करूनच केलेलं आहे. माझा एक कवडीचा पण स्वार्थ नाहीये बाई त्याच्यात. ठीक आहे आई. माझ्या जीवाची घालमेल व्हायला लागली. त्या काय होईल आणि काही नाही कुणास ठाऊक. काहीही होणार नाही. नको काळजी करूस. मी जाऊन पडते आता. जान्हवी माझी सगळ्यात लाडकी सून. तिनं माझ्या नियमांची पायमल्ली केली. अय्याजी तिचा भाऊ येतो. आपण कुणीच नाही का तिचे? नाही, याचं स्पष्टीकरण तिला द्यावंच लागेल. स्पष्टीकरण देण्यासाठी समोर तर यायला हवी ती. येईल ती. परत काहीच येत नसतं. तसंच आता तुमची सूनही परत येणार नाहीये. असं नका म्हणू. मी काहीच म्हणत नाहीये. असं जानूच म्हणते
डिवोर्स तुला हवा होता ना? मला का डिवोर्स हवा असेल? मुळात मी प्रेग्नंट असताना का डिवोर्स मागे नाही याची? आर यू शुअर तुला हे करायचं? तिला हवंय ते. ती भेटली? मेसेज पाठवलाय तिनं. काय? तिच्या आईकडून लाऊड अँड क्लिअर मेसेज पाठवलाय तिनं की तिला डिवोर्स हवाय. अगं पण तू आमचे फोन घेत नव्हतीस, आम्हाला भेटत नव्हतीस. मी हॉस्पिटलमध्ये होतो. एवढं प्रेम करतोस तिच्यावर, मग डिवोर्स का देतोयस? मी प्रेमात द्यायला शिकलोय. ह्या सगळ्याची नीट संगती लावता येत नाहीये. काहीतरी मिसिंग आहे. एवढं प्रेम आहे दोघांचं एकमेकांवर, तर हा डिवोर्सचा विषय आला कुठून? श्री डिवोर्सचा विचार करणार नाही. जान्हवी म्हणते तिनं डिवोर्स मागितलाच नव्हता. मग डिवोर्स हा शब्द या दोघांमध्ये आला कुठून? श्रीला वाटतंय तिला डिवोर्स हवा होता आणि तिला वाटतंय श्रीला हवा होता. असं कसं झालं? हे शोधल्याखेरीज या दोघांमधला गैरसमज दूर होणार नाही. आणि जान्हवीला मी शब्द दिलाय, तिची या घराशी मनातून जवळीक निर्माण झाल्याशिवाय मी कुणालाही सांगणार नाही. आई आई आलीस तू? तुला एवढा वेळ का लागला? मी शेवटी आता मंदिरात निघालो होतो तुला बघायला. हो पण झालं काय? अगं मला काळजी वाटायला लागली तुझी, एवढा वेळ का लागला म्हणून. अरे मला कोणीतरी भेटलं तिथं जवळच. कोण? मैत्रीण माझी. आई तरी तू इतक्या वेळ गप्पा मारत बसलीस तिच्याशी? खूप दिवसांनी भेटली ना. अगं मग घरी आणायचंच तिला. त्यासाठीच तर बोलत होते. म्हणजे तिला घरी यायचा आग्रह करत होते, पण तिची अडचण आहे आणि तिची अडचण मला दूर करायची आहे. नाही म्हणजे कर तू. माझी काही मदत हवी तुला? लागली तर सांगेन. बरं ते जाऊ दे, मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचं होतं. काय? सांग. मी आज जान्हवीला पाहिलं. तू पण? मी पण म्हणजे नाही म्हणजे कुठे कुठे पाहिलंस? आपल्या नर्मदा योगा सेंटर मध्ये. नर्मदा योगा सेंटर मध्ये? आश्चर्य आहे. खरं आश्चर्य तर पुढे आहे. काय? मी तिला प्रेग्नंट बायकांच्या सेक्शन मध्ये जाताना पाहिलं. आई आई ती प्रेग्नंट असेल का ग? तू हे कोणाकडे बोललायस? नाही ना, मला तुझ्याशी किंवा श्रीशीच बोलायचं होतं. श्रीला सांगितलेस? नाही ना, तो ऑफिसला निघून गेला ना. नशीब. म्हणजे नाही म्हणजे कुणाकडेही बोलू नकोस. काय? हेच तू बघितलेलं. का? मी सांगते म्हणून. अगं पण ऍटलीस्ट श्रीला तर सांगायला पाहिजे ना. माझ्यावर विश्वास ठेव कांता. श्रीला न सांगण्यातच त्याचं हित आहे. पण म्हणजे तुला काय वाटतं आई, जान्हवी खरंच? कांता, मी तुला खरं सांगू शकत नाहीये आणि खोटं मला बोलता येत नाहीये, पण तू हे श्रीला सांगू नकोस. हे फक्त तुझ्या माझ्यातच ठेव, कळलं? मला ना आता जरा संशय यायला लागलाय आई. काय? तुझी जी मैत्रीण आहे ती जान्हवीच नाहीये ना? तुझी जी मैत्रीण आहे ती जान्हवीच नाहीये ना? अच्छा, म्हणून आज आपल्या घरात पंचपक्वानांचा वगैरे बेत आहे होय? आ? आई तिला घरी घेऊन येऊ. चल 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 चल. अरे आता तसं नाही करता येणार. तू जरा धीर धर. आता हे फक्त तुझ्या आणि माझ्यातच ठेव. हो ठीक आहे आई, पण ही बातमी आनंदाची आहे ना. अरे आपला श्री बाप होणार आहे. बाप! काय चाललंय? तुला मायग्रेनचा अटॅक आला का वेडाचा? अरे आता मायग्रेनचे अटॅक बिटॅक येणारच नाहीत. आता फक्त वेळाचे अटॅक येणार. आत्याजी ऐका, आत्याजी
बेबी आजपासून ना मी तुला आजीच हाक मारणार. का? कारण तू दिसतेस आजी सारखी. वय दिसायला लागलं चेहऱ्यावर. बघ जरा आरसा बघ तुझा. पाहिलंस तू हसतेस काय? मायग्रेनच्या अटॅकमुळे वेळ बीड लागतं का? अगं तो आधीपासूनच वेड आहे. आज काही आहे का गाई? का ग? नाही म्हणजे तू पक्वानांचं जेवण सांगितलंयस, शिवाय अनाथ आश्रमात आणि वृद्धाश्रमात मिठाई वाटायला सांगितलीस, म्हणून विचारलं. हो, आणि नर्मदा योगा सेंटर मध्ये. का? मी नर्मदा योगा सेंटरला विसरलेच होते. आता बघ ना, आपण जे निरपेक्ष मनाने देतो ते नियतीच आपल्याला कसं परत देते. वाटलं तरी होतं का की आई काय झालंय तुला? आज मी खूप खुश आहे. का? आहे